सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर 19 ऑगस्ट 2024ला तिसरा श्रावणी सोमवार आलेला आहे. श्रावण पौर्णिमा, नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हा सण आलेला आहे आणि याच वेळी भद्रा काळ सुद्धा आलेला आहे. बऱ्याच लोकांच्या मनात असे प्रश्न असतील की भद्रा काळात आपण शिवपूजन केले तर चालेल का? शंकरांचे शिवपूजन, शिवामुठीचं व्रत केलं तर चालेल का? बऱ्याच घरांमध्ये पौर्णिमेला सत्यनारायणाची महापूजा केली जाते. तर ही पूजा भद्रा काळात केली तर चालेल का? त्याचबरोबर दर पौर्णिमा, अमावस्या आपण प्रत्येक महिला आपल्या घरात आपल्या कुलदेवी आईची, आपल्या माता लक्ष्मीची सेवा करत असते, उपासना करत असते. तर या भद्रा काळात आपण देवी आईची सेवा केली तर चालेल का? आपल्या भावाला राखी कोणत्या शुभ काळात वेळात बांधायची आहे, काय पाळायचं, काय नाही पाळायचं, कोणते नियम पाळायचे, काय टाळावं, संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण हे चॅनल फक्त माझं नाही आपल्या सर्वांचं आहे. नक्की सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये जरूर लिहा ओम नमः शिवाय. तर येत्या सोमवारी 19 ऑगस्ट 2024ला तिसरा श्रावणी सोमवार आलेला आहे. नारळी पौर्णिमा आलेली आहे, श्रावण पौर्णिमा आणि रक्षाबंधन सण आलेला आहे आणि भद्रा काळ आहे. शिवांपुढे सर्व गोष्टी सुरू होतात आणि त्यांच्या पुढंच सर्व गोष्टी येऊन संपत असतात. म्हणून शिवांपुढे, शंकरांपुढे भद्रा काळ पाळायची गरज नाही. शंकरांपुढेच काय, कुठल्याच देवी देवतांपुढे भद्रा काळ पाळायची गरज नाही. भद्रा काळ फक्त आपल्या मनुष्यासाठी लागू पडतो. बाकी देवी देवतांसाठी भद्रा काळ, त्यांचे नियम आणि ते भद्रा काळ पाळायची गरज नाही. म्हणून आपण दर सोमवारी जसं शिवपूजन करतो, शिवमुठीचं पूजन करतो, व्रत करतो, शंकरांची घरात पूजा करतो, सेवा करतो, उपासना करतो, तशीच आपल्याला घरात किंवा महादेवांच्या मंदिरात जसं तुम्ही दर सोमवारी करतात त्याचप्रमाणे करायचं आहे. भद्रा काळ पाळायची गरज नाही. तुम्ही सकाळपासून प्रदोष काळापर्यंत केव्हाही शिवपूजन करू शकता. शंकरांची पूजा आपल्याला करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला सत्यनारायणाची महापूजा केव्हा करायची तर तुम्ही केव्हाही करू शकता. भद्रा काळ देवी देवतांपुढे पाळायची गरज नाही आपल्याला. म्हणून तुम्ही सत्यनारायणाची महापूजा सकाळपासून अगदी संध्याकाळपर्यंत करू शकता. मनात थोडासा डाऊट असेल तर मग तुम्ही 1:30 वाजेनंतर जरी पूजा केली प्रदोष काळापर्यंत सत्यनारायणाची तरीही चालेल. 1:30 पर्यंत तुम्ही तयारी वगैरे करून घ्या आणि नंतर तुम्ही पूजा केली 1:30 वाजेनंतर. मनात काही प्रश्न असतील तर म्हणते मी, नाही तर तुम्ही सकाळी जरी पूजा केली सत्यनारायणाची महापूजा तरीही चालेल. आता ही झाली शंकरांची, महाविष्णूंची पूजेबद्दल. आता आपल्या कुलदेवीची सेवा करताना सुद्धा भद्रा काळ पाळायची गरज नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत 8 वाजेपर्यंत जरी तुम्ही आपल्या कुलदेवीची सेवा केली, माझ्या काही मैत्रिणी आपल्या माहेरी गेलेल्या असतील, त्यांना वेळ नाही मिळाला, अगदी तुम्ही उशिरापर्यंत आल्या घरी 8 वाजेपर्यंत, तुम्ही तेव्हासुद्धा आपल्या कुलदेवीची सेवा करू शकतात. काहीही हरकत नाही. आणि सकाळी पण लवकर उठून तुम्ही भद्रा काळात जरी तुम्ही आपली देवी आईची, कुलदेवीची सेवा करून मग माहेरी गेला किंवा कुठं बाहेर जावं लागलं तुम्हाला तरीही चालेल. भद्रा काळ देवी देवतांपुढं पाळायची गरज नाही. तर या दिवशी तिसरा श्रावणी सोमवार आलेला आहे. आपल्या शिवशंकरांची शिवपिंडी आपल्या घरात किंवा महादेवांच्या मंदिरात अभिषेक घालायचा आहे. आधी पाण्याने, नंतर दुधाने किंवा पंचामृताने, स्वच्छ पुन्हा पाण्याने आणि बेलपत्राला थोडंसं तिन्ही पानाला चंदन लावून घ्या आणि आपल्याला पालथं म्हणजे चिकना भाग आपल्या शिवपिंडीवर आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे. धोत्र्याचं फूल किंवा तुमच्याकडे जी पांढरी फुलं असेल ती अर्पण करा. गोकर्णाची फुलं मिळाली ती अर्पण करा. आणि त्याचबरोबर आपल्याला देवांच्या मंदिरात एक दिवासुद्धा लावून द्या. आणि आपल्याला शिवमूठ, हिरव्या मुगाची शिवमूठ आलेली आहे. मूठ वाहताना उभी व्हायची आहे. थोडं थोडं पाणी टाकायचं शिवमुठीवर. शिवमूठ कधी पण कोरडी वाहू नका. शिवमुठीवर थोडंसं पाणी टाकून ओली करायची आणि मग महादेवांना 3 वेळा शिवमूठ अर्पण करायची आहे. आता घरातल्या प्रत्येक व्यक्तीने वेगळी व्हायची का असं काही नाही. तुम्ही एकाच व्यक्तीने संपूर्ण कुटुंबाकडून शिवमूठ अर्पण केली तरीही चालेल.
आणि त्याच दिवशी आपल्याला शिवशंकरांची आपल्याला कापूर आरती सुद्धा करायची आहे. कापूर आरती शिवशंकरांना खूप प्रिय आहे. दोन्ही टायमाला केली तरीही चालेल. ही झाली आपल्या शिवशंकरांची पूजा. तुम्ही ज्या वेळेत करत असाल, सकाळी किंवा प्रदोषकाळी, तेव्हा करायची आहे. असं नाही की भद्राकाळ आहे म्हणून थोडंसं थांबून जाऊ. देवांपुढे भद्राकाळ पाळायची गरज नाही. तुम्ही ज्यावेळी सकाळी किंवा प्रदोषकाळी ज्या वेळेत तुम्ही आपल्या शिवशंकरांची, महादेवांची घरात किंवा मंदिरात जेव्हा पूजा करत असाल तेव्हा तुम्ही पूजा करायची आहे. आनंदाने शिवमुठीचं व्रत करा, उपवास करा. उपवासात आपल्याला भगर खायची नाही आहे. बाकी तुम्ही जे खात असाल दर सोमवारी ते खाऊन उपवास करायचा आहे. या दिवशी कुणाचं मन दुखवू नका. आपल्यामुळे कुणाला त्रास होईल असं वागू नका. बघा, भोलेनाथ आहे, भरभरून देतील. आता सत्यनारायणाची महापूजा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी केव्हाही करू शकता. मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही 1:30 वाजेनंतर आपल्या घरात सत्यनारायणाची महापूजा केली तरी चालेल. आता आपल्या कुलदेवीची, आपल्या कुलस्वामिनीची सेवा दर पौर्णिमेला, अमावस्येला आपल्या घरात कुलस्वामिनीची, आपल्या देवी आईची सेवा ही झालीच पाहिजे. 4 दिवस असतील, सुतक वगैरे असेल तर नाही करायची. बाकी तुम्ही 5वा दिवस असेल तुम्हाला, तुम्ही डोकं धुवून तुम्ही पूजा करू शकता. पण काही महिलांनी रविवारीच, मी म्हणेल, डोकं धुवून घ्या. पौर्णिमा आहे, पौर्णिमेला, अमावस्येला आपण डोकं धुवत नाही. तुम्ही धुवत असाल तर धुवू शकता. पण सोमवारी तुम्ही आदल्या दिवशी धुतलेलं असेल, रविवारी धुतलेलं असेल तर सोमवारी नाही धुतलं तरीही चालेल. त्याचबरोबर आता देवी आईला, आपल्याला कुलदेवीला कुंकुमार्चन करायचं आहे. श्री सूक्तम पठन करायचं आहे. आपल्याला व्यंकटेश स्तोत्र पठन करायचं आहे आणि महालक्ष्मी अष्टकाचा पाठ 16 वेळा करायचा आहे. आपल्याला ही तरी अगदी लहानशी सेवा तरी आपल्या देवी आईच्या चरणी रुजू करायची आहे. 1 माळ नवार्णव मंत्र, 1 माळ आपल्या श्री स्वामी समर्थ मंत्र नक्की करा. तुम्हाला वेळ असेल तेवढी सेवा केली तरीही चालेल. 1 माळ नवार्णव मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ आणि आपल्या कुलदेवीला कुंकुमार्जन केलं तरीही चालेल. त्या दिवशी पाहुणे रावळे असतील तुमच्या घरात, तुम्हाला वेळ नाही मिळाला तर एवढी तरी सेवा आपल्या देवी आईच्या चरणी रुजू नक्की करा. देवी आई भरभरून देईल तुम्हाला. माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा कुलस्वामिनीची टाक वगैरे मूर्ती असेल, फोटो असेल, श्रीयंत्र असेल, कुंकुमार्चन नक्की करा. ते कुंकू नीट ठेवून द्या. रोज बाहेर कामानिमित्त जाताना कुंकुमार्चनचे कुंकू नक्की लावत जा आणि मग बाहेर जात जा. यशस्वी व्हाल तुम्ही. आता हे झालं आपल्या देवी देवतांच्या सेवांबद्दल. तुम्ही कुलदेवीची सेवा सकाळपासून रात्रीच्या 9 वाजेपर्यंत केली तरीही चालेल. आपल्या देवी आईची उद्या कापूर आरती करायला विसरू नका. देवी आईची, आपल्या शिवशंकरांची, गणपती बाप्पाची, शिवशंकरांची, मग देवी आईची, अशा 3-4 आरत्या तरी आपल्या स्वामींची नक्की करा. कापूर जाळायचा आहे, कापूर आरती करायची आहे आणि श्रीयंत्राला नाही तर आपल्या कुलदेवीच्या फोटोला, मूर्तीवर कुंकुमार्जन करायचं आहे. देवी आईला पौर्णिमा आहे, छानशी अशी वेणी अर्पण करायची आहे. तुमच्याकडून दुर्गाष्टमीला वगैरे आपल्या देवी आईला पानाचा विडा, गोड पानाचा विडा राहून गेला असेल ही सेवा करण्याची, तर तुम्ही पौर्णिमेला, रक्षाबंधनच्या दिवशी, श्रावण पौर्णिमा आलेली आहे, अतिशय छान योग आहे, 3रा श्रावणी सोमवारसुद्धा आहे, तर आपल्याला पानाचा विडा किंवा तांबूल देवी आईला अर्पण करा. एखादी वेणी असेल किंवा गुलाबाचं फूल, जास्वंदाचं फूल, लाल फूल आपल्या देवी लक्ष्मीला अर्पण करायचं आहे. आपल्या देवी आईची ह्या दिवशी छान अशी उपासना करायची आहे, सेवा करायची आहे. दिवा मात्र विझू देऊ नका. या दिवशी एक अखंड दिवा, तेलाचा लावा, तुपाचा लावा, पण या दिवशी एक दिवा नक्की प्रज्वलित करून ठेवा. आपल्या देवघरात चालूच ठेवायचा आहे. आता आपल्या भावाला राखी बांधण्यासाठीचा शुभ मुहूर्त काय, तर 19 ऑगस्ट सोमवारी दुपारी 1:32 हा शुभ मुहूर्त सुरू होणार आहे आणि रात्री 9:08 हा शुभ मुहूर्त आहे. या काळात म्हणजे 1:30 वाजेपासून रात्री 9:15 वाजेपर्यंत आपण आपल्या लाडक्या भावाला राखी बांधू शकतात. भद्राकाळीची छाया 19 ऑगस्ट सोमवार रोजी पहाटे 5:53 सुरू होईल भद्राकाळ
आणि दुपारी 1:30 हा भद्राकाळ संपणार आहे. म्हणजे 1:30 वाजेपासून 9:15 वाजेपर्यंत रात्री आपण भावाला राखी बांधू शकतो. त्याच्या आत तुम्ही जेवणं खावणं उरकून घेतली, आपल्या देवी देवतांची सेवा करून घेतली तरीही चालेल. भाऊ राया या काळात आलेला असेल तुमच्याकडं आणि भद्राकाळ आहे, त्याला जायचं असेल, तुम्ही राखी हातात देऊन दिली तरीही चालेल. पण भद्राकाळ आहे, तुम्ही नियम पाळत असाल भद्राकाळाचे तर मी म्हणेल पाळा. तुम्ही 1:30 नंतर तुम्ही राखी बांधली तरीही चालेल. आणि तुम्ही नसल पाळत भद्राकाळाचे नियम तर तुम्ही बांधू शकता राखी. पण मी म्हणाल आपण भाऊरायासाठी बरंच काय काय करतो. मग 3-4 तासासाठी आपण थांबून गेलो थोड्या वेळ तर काही हरकत नाही. तोवर आपल्या देवी देवतांची सेवा करून घ्या आणि मग आपल्या भाऊरायाला राखी बांधली तरीही चालेल. या दिवशी पौर्णिमा आहे, त्याचबरोबर 3रा श्रावणी सोमवार. चुकून सुद्धा नारळी पौर्णिमा आहे, चुकून सुद्धा आपल्या घरात नारळ फोडू नका महिलांनो. आपण बऱ्याचशा अशा गोष्टी असतो, नारळी पौर्णिमा आहे, आपण बर्फी वगैरे करतो, खोबऱ्याची वडी करतो, तर काय करायचं आहे, आदल्याच दिवशी नारळ फोडून ठेवा आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याची बर्फी केली तरीही चालेल. पण नारळी पौर्णिमा आणि त्यात 3रा श्रावणी सोमवार, प्रत्येकजण आपण शिवामुठीचं व्रत करत असतो, पण या लहान सहान चुकांमुळे आपल्या व्रतात विघ्न येऊ शकतं. म्हणून तुम्ही शिवशंकरांची पूजा करताना नारळ फोडू नये. एखादं नारळ तुमच्या घराजवळ जर नदी असेल किंवा एखादी विहीर असेल तर तुम्ही एक नारळ घरावरून 7 वेळा उतरवून ते नारळ वाहत्या पाण्यात सोडायचं आहे. आपल्याला पाण्याला एक नारळ अर्पण करायचं आहे, दान करायचं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही नारळ दान केलं, तुमच्या घरावरील, तुमच्या मुलाबाळांवरील, तुमच्यावरील जी काही इडापिडा असेल, संकट असेल, विघ्न असेल, कुणी शत्रू त्रास देत असेल तर संपूर्ण नाश पावेल. म्हणून एक नारळ तुम्ही पाण्याला म्हणजे वाहत्या पाण्याला दान करायचं आहे. पण नारळ या दिवशी चुकून सुद्धा फोडू नका. काही आपण उपाय तापाय सुद्धा करतो या दिवशी, या भद्रा काळात नाही केले तुम्ही तरीही चालेल. तुम्ही दुपारी 1:30 नंतर काही उपाय तापाय करायचे असेल, आपण बरेचसे मुलांची दृष्ट काढतो अमावस्या पौर्णिमेला, तुम्ही दुपारी काढली किंवा संध्याकाळी काढली तरीही चालेल. महिलांनो, आपल्या भावाला राखी बांधण्याआधी पहिली राखी आपल्या गणपती बाप्पाला बांधा, आपल्या बाळकृष्णाला बांधा, नाहीतर आपल्या स्वामींना बांधा. कायम स्वामी आपल्या पाठीशी उभे राहतील, तुमच्या आपल्या भाऊ बहिणींचं कायम रक्षण करतील. त्याचबरोबर या दिवशी महिलांनो नारळी पौर्णिमा आहे, वर्षातली सर्वात मोठी पौर्णिमा. अंघोळीच्या पाण्यात सकाळी लवकर उठा, अंघोळीच्या पाण्यात तुम्हाला 2 चमचे गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे आणि 2 तुळशीची पानं टाकायची आहे. कुंडलीतील चंद्र जर मजबूत करायचा असेल आणि सर्व सुखांची प्राप्ती करून घ्यायची असेल, घर, बंगला, गाडी, नोकरी वगैरे सर्व इच्छा, मुलांची प्रगती, सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठीचा हा उपाय आहे महिलांनो. अगदी साधा सोपा उपाय आहे, पण भरपूर काहीतरी देऊन जाईल, तुम्हाला फळ देऊन जाईल. म्हणून अंघोळीच्या पाण्यात 2 चमचे गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे आणि 2 तुळशीची पानं. चंद्र इतका मजबूत होईल तुमचा कुंडलीतला की तुम्हाला सर्व सुखांची प्राप्ती होईल. म्हणून हा उपाय नक्की करा. सर्वांनी घरातील प्रत्येकाने जरी कच्चं गाईचं दूध टाकलं आणि 2 तुळशीची पानं टाकून आंघोळ करायची आहे. 4 दिवस वगैरे असतील तर हा उपाय कृपया करू नका. बाकी तुम्ही सर्वजण हा उपाय करू शकता. अंघोळीच्या पाण्यात नारळी पौर्णिमा आहे, अंघोळीच्या पाण्यात 2 चमचे गाईचं दूध आणि 2 तुळशीची पानं टाकून आंघोळ करायची आहे. त्याचबरोबर घरात काही वस्तू पाण्यात टाकून पाणी शिंपडायचं आहे. तर थोडंसं पाणी घ्यायचं मगात किंवा तांब्यात, त्यात तुम्हाला टाकायची आहे 1 कापूरवडी कांडून टाकायची, थोडीशी चिमूटभर हळद, गोमूत्र, थोडंसं खडं मीठ टाकायचं आहे आणि गंगाजल किंवा गुलाबजल असेल या 4-5 वस्तू टाकून ते पाणी संपूर्ण घरात आणि अंगणात शिंपडून द्यायचं आहे. नावाला सुद्धा तुमच्या घरात नकारात्मकता उरणार नाही, शत्रुपीडा उरणार नाही. उंबरठा पूजन करायचं आहे. गोमूत्र आणि हळद मिक्स करून आपल्या उंबरठ्यावर छान लेपन करा. मुख्य दारावर सुद्धा एक स्वस्तिक, दार स्वच्छ पुसून घ्या. या दिवशी नारळी पौर्णिमा आहे, वर्षातली सर्वात मोठी पौर्णिमा. दार पुसून घ्या, त्यावर एक स्वस्तिक काढा हळदी कुंकवाने. आंब्याचे 11 किंवा 21 पानांचं तोरण आपल्याला लावायचं आहे. सर्व सुख आपल्याला मिळतील.
येतील, तुमची लक्ष्मी माता, तुमच्या घरातली लक्ष्मी टिकून राहील, बरकत होईल म्हणून आंब्याच्या पानांचं तोरण अवश्य लावा. गॅस पूजन करून घ्या. संध्याकाळी कापूरसोबत तुम्हाला फक्त जाळायचे आहे 2 तेजपत्ते. हे तेजपत्ते जाळून, कापूर जाळून संपूर्ण घरात हा धूप फिरवायचा आहे. नारळाच्या करवंटीवर जर तुम्हाला कापूर जाळता आला तर अवश्य जाळा. त्यावर 2 तेजपत्ते जाळा. संपूर्ण घरात हा कापूर फिरवायचा आहे.